काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात 18 दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. 3 दिवस गेले व शंकराने त्यांच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला. मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला तिथे दिसल्या. त्याने त्यांना विचारले, हे तुम्ही काय करताय? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसासाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. 21 दिवस जमत नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्यांना पाय येतात, निर्धनांना पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची ती इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, लायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्या व्रताचा अपमान करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने मग हे व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसलेली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवी वर छत्रचामरे ढाळीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्या प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारेजण तुझा वाहवा करील. तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर हात ठेवला. त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला. सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्यांचे दुःख दारिद्र्य दूर झाले. त्यांचा सन्मान वाढला. त्यांचे नातेवाईक त्याचा मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्याशी माझी एकच मागणी आहे. आपणाला हे सुख व वैभव मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले
असे 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे 18 दिवस राहिला आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यापुढे धनंजयाचे घर सामान सुमान सगळं भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडीवर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे. तो अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दररोज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावाने सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्वगुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयाला तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धन दौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटांसाठी दारोदार भीक मागावी लागली. अन्न दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले. न्हाऊ माकू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान्यता मिळाली. ते सर्व सुखी झाले. तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळतो. आपण कर्म चांगले केले तर त्याचे फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते. तर मित्रांनो, आजची अन्नपूर्णा मातेची व्रतकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअरसुद्धा करा. तसेच आपल्या आरती मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.